महाराष्ट्र लोकायुक्त कायद्यात केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनी सुचवलेल्या बदलांनुसार दुरुस्ती करून नव्या सुधारित विधेयकाला आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजुरी देण्यात आली। यानुसार राज्य सरकारला अधिकार असणाऱ्या केंद्रीय आस्थापनेवरील अधिकारी आता या कायद्याच्या अखत्यारीत येतील। हा कायदा कधी अस्तित्वात होईल याची तारीख आणि पूर्वीच्या IPCच्या जागी आता BNS अंतर्गत कारवाई करण्यात येईल अशा त्या सुधारणा असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली। आता हे विधेयक पुन्हा राष्ट्रपतींकडे पाठवण्याची गरज नाही असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं। केंद्राने केलेल्या कायद्यातल्याही एखाद्या प्राधिकरणावर राज्य सरकारने जर अधिकारी अपॉइंट केला असेल तर तो लोकायुक्ताच्या अखत्यारीत येईल आणि लोकायुक्त त्यांची चौकशी करू शकतील। अशा प्रकारचे केवळ 3 या येतील, सगळे येतील। म्हणजे आपण कुठल्याही केंद्रीय कायद्यात जिथे अपॉइंटमेंट करायचे अधिकार राज्याला आहेत ते सगळे आता लोकायुक्ताच्या अखत्यारीत येतील। अशा प्रकारचे अगदी छोटे 3 अनुषंगिक बदल करून हा कायदा अस्तित्वात आणण्याकरता राष्ट्रपतींनी मान्यता दिलेली आहे। आता पुन्हा राष्ट्रपतींकडे जाण्याची आवश्यकता नाही आहे आणि म्हणून हे 3 छोटे बदल या ठिकाणी आपण आणलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील आणि चंद्रपूरच्या राजुरा भागातील सुमारे 70,000 कुटुंबांना आज मोठा दिलासा मिळाला आहे। मराठवाड्यातील हजारो कुटुंबांच्या डोक्यावर टांगती तलवार असलेल्या मदतमाश इनामी जमिनींचा प्रश्न अखेर निकाली निघाला। या जमिनींवरील निवासी घरं नियमित करण्यासाठी आता कोणताही नजराणा भरावा लागणार नाही। ही घरं मोफत नियमित करून रहिवाशांना जमिनीचं वर्ग 1 मालकी हक्क देणारं हैदराबाद इनामी आणि रोख अनुदाने रद्द करण्याबाबत सुधारणा विधेयक विधानसभेत आज एकमतानं मंजूर करण्यात आलं।